नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वी विषय इतिहास, मी प्राध्यापक उत्तम कुसुंबडे, चंद्रभागा येलगोड प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर, प्रकरण 6वे, दुसरे नागरीकरण, यामधील आपण महाजनपदांचा उदय आणि 6.4 महाजनपदे आणि त्यांच्या काळातील नगरे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. 6.1 महाजनपदांचा उदय. भौगोलिक विस्ताराच्या महत्त्वाकांक्षेतून निर्माण झालेल्या संघर्षात काही जनपदे प्रबल ठरली. त्यांनी जिंकून घेतलेल्या जनपदांचा भूप्रदेश आपल्या जनपदाला जोडण्यास सुरुवात केली. त्यांच्या सीमा विस्तारल्या आणि त्यांना महाजनपदाचे स्वरूप प्राप्त झाले. इसवी सनापूर्वी 600च्या सुमारास भारतीय उपखंडाचा वायव्य प्रदेश ते मगधपर्यंत 16 महाजनपदे उदयाला आलेली होती. निरनिराळे भूप्रदेश जिंकून घेऊन ते कायमस्वरूपी आपल्या राज्याला जोडून राज्यविस्तार करणे ही संकल्पना महाजनपदांच्या उदयाच्या बरोबरीने रुजत गेली आणि महाजनपदामधील सत्ता संघर्षाची परिणिती सरतेशेवटी मगधासारख्या विशाल साम्राज्याच्या उदयामध्ये झाली. प्राचीन भारतात पुन्हा एकदा नागरी संस्कृतीचा उदय झाला. वैदिक कालखंडाच्या उत्तरार्धात म्हणजेच इसवी सनापूर्वी 1000 ते 500च्या दरम्यान भारतात काही राज्ये अस्तित्वात होती. त्यांना महाजनपदे असे म्हणत त्यात प्रमुख अशी 16 महाजनपदे होती. त्या आपल्यासमोर जो नकाशा आहे त्या नकाशामध्ये 16 महाजनपदे आणि त्यांची ठिकाणे दर्शवलेली आहेत. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये संपूर्ण हिंदुस्थानमध्ये अशा प्रकारची ही 16 महाजनपदे वायव्य सरहद्दीपासून इकडं मगधपर्यंत त्यांचा विस्तार झालेला होता. हे आपल्याला या नकाशामध्ये पाहायला मिळते. ही 16 महाजनपदे त्यांची राजधानी आणि सध्याचा प्रदेश या समोरच्या तक्त्यावरून आपल्या लक्षात येते. अंग या महाजनपदाची राजधानी चंपा होती आणि सध्याचा प्रदेश जर आपण लक्षात घेतला, चंपा, बिहार आणि भारत असा विस्तार या अंग महाजनपदाचा झालेला होता. अवंती याची राजधानी उज्जैनी होती. उज्जैन, मध्य प्रदेश आणि भारत इथपर्यंत यांचा विस्तार झालेला होता. अशमक याची राजधानी पोतन अशी होती. औरंगाबाद, महाराष्ट्र आणि भारत इथपर्यंत या महाजनपदाचा विस्तार झालेला होता. कांबोज याचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत झालेला होता. काशीची राजधानी वाराणसी किंवा काशी अशी होती. बनारस, उत्तर प्रदेश आणि भारत या भागामध्ये या महाजनपदाचा विस्तार झालेला होता. कुरु, हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ ही राजधानीचं ठिकाण होतं. दिल्ली, भारत इथपर्यंत त्यांचा विस्तार झालेला होता. कोसल, श्रावस्ती, कुशावती ही राजधानीची ठिकाणं होती. लखनौ, उत्तर प्रदेश आणि भारत इथपर्यंत त्यांचा साम्राज्य विस्तार झालेला होता. चेदी, शुक्तिमती ही राजधानीचं ठिकाण होतं. कानपूर, उत्तर प्रदेश आणि भारत या भागामध्ये त्यांचा विस्तार झालेला होता. पांचाल, अहिच्छत्र, कांपिल्य ही राजधानीची ठिकाणं होती. रोहिलखंड, मध्य प्रदेश, भारत या भागामध्ये विस्तार झालेला होता. मगध, गिरिव्रज ही राजधानी ठिकाणं होतं. पटना, बिहार, भारत या भागामध्ये विस्तार झालेला होता. मत्स्य, विराटनगरी हे राजधानीचं ठिकाण होतं. जयपूर, राजस्थान, भारत या भागामध्ये विस्तार झालेला होता. मल्ल
कुशीनगर हे राजधानीचे ठिकाण होतं. गोरखपूर उत्तर प्रदेश भारत या प्रदेशामध्ये विस्तार झालेला होता. वत्स कौशांबी हे राजधानीचे ठिकाण होतं. अलाहाबाद उत्तर प्रदेश भारत या ठिकाणी विस्तार झालेला होता. उरुज्जी वैशाली हे राजधानीचे ठिकाण होतं. विशाली बिहार भारत इथपर्यंत विस्तार झालेला होता. शूरसेन मथुरा हे राजधानीचे ठिकाण होतं. मथुरा उत्तर प्रदेश भारत इथपर्यंत त्यांचा विस्तार झालेला होता. शूरसेन मथुरा हे राजधानीचे ठिकाण होतं. मथुरा उत्तर प्रदेश भारत या प्रदेशामध्ये त्यांचा विस्तार झालेला होता. गांधार तक्षशिला पुरुषपूर म्हणजेच पेशावर ही राजधानीचं ठिकाण होतं. पेशावर खैबर पख्तूनवा पाकिस्तान या भागापर्यंत त्यांचा विस्तार झालेला होता. महाजनपदे आणि त्यांच्या काळातील नगरे. काशी हे महाजनपद 16 महाजनपदांच्या सुरुवातीच्या काळात अधिक बलशाली म्हणजे सामर्थ्यवान होते. त्यांची राजधानी वाराणसी होती. काशी महाजनपदाचे राजे पराभव करून ते काशी महाजनपदामध्ये विलीन केल्याचा उल्लेख आहे. मगधांचा राजा अजातशत्रू याने काशी राज्य मगधामध्ये विलीन केले. अजातशत्रू हा राजा गौतम बुद्धांच्या समकालीन होता. कोसल भारतातील उत्तर प्रदेश आणि नेपाळमधील लुंबिनी प्रदेशामध्ये प्राचीन कोसल महाजनपदाचा विस्तार झालेला होता. श्रावस्ती ही कोसलची राजधानी होती. कोसल महाजनपदाचा राजा प्रेषेनजीत म्हणजे पसेनदी हा गौतम बुद्धाचा अनुयायी होता. मगधांचा राजा अजातशत्रू याने कोसलचा पाडाभाव करून ते मगधामध्ये विलीन केले. पसनटी हे प्रेषेनजीत या नावाचे पाली भाषेतील नाव आहे. अंग या महाजनपदाची राजधानी चंगा होती. हे सागरी व्यापाराचे केंद्र होते. बिंबिसारने अंग महाजनपदाचा पाडाव करून ते मगध राज्यामध्ये विलीन केले होते. मगध या महाजनपदाची सुरुवातीची राजधानी गिरिव्रज किंवा राजगृह येथे होती. 5 टेकड्यांनी वेढलेले असल्यामुळे गिरिव्रज हे शत्रूसाठी दुर्गम होते. बिंबिसार राजा गौतम बुद्धाचा समकालीन होता. त्याच्या काळात मगधांचे विस्तारवादी धोरण सुरू झाले. उरुज्जी किंवा वज्जी विदेह लिच्छवी वज्जी शाक्य ज्ञातृक इत्यादी कुळांचा समावेश होता. एकपन्न जातककथेतील वर्णनानुसार वृज्जी संघाची राजधानी असणाऱ्या वैशाली नगराभोवती 3 कोट बांधलेले होते. कोट म्हणजेच किल्ले बांधलेले होते. तसेच नगराला 3 प्रवेशद्वारे आणि बुरुज होते. अजातशत्रूने वृज्जी संघ जिंकून मगधामध्ये विलीन केला. मल्ल या महाजनपदाची राजधानी उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात कुशीना किंवा कुशीनगर म्हणजेच काशिया येथे होती. गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण कुशीनगर येथे झाले. परिनिर्वाण चैत्य ताम्रपट इति असा अभिलेख असलेला ताम्रपट इसवी सन पूर्व 5व्या शतक येथील परिनिर्वाण स्तूपापाशी मिळाला. उत्तर वैदिक काळात मल्ल जनपद राजसत्ताक होते. नंतर तेथील राजसत्ताक पद्धती जाऊन त्यांचे गणराज्यात रूपांतर झाले. मल्ल महाजनपदात पावा आणि भोगनगर ही आणखी 2 महत्त्वाची नगरे होती. जैन ग्रंथामधील वर्णनानुसार अजातशत्रूशी लढण्यासाठी मल्ल, लिच्छवी आणि काशी कोसल प्रदेशातील 18 गणराज्य एकत्रित येऊन एक संघ प्रस्थापित झाला होता आणि इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापर्यंत मल्ल महाजनपद मौर्य साम्राज्यात समाविष्ट झाले होते. चेदी या महाजनपदाचा विस्तार आत्ताचे बुंदेलखंड आणि आसपासच्या प्रदेशात झाला होता. शुक्तिमती किंवा सोत्थिवती ही चेदी महाजनपदाची राजधानी होती. उत्तर प्रदेशातील बांदा या शहराच्या परिसरात प्राचीन
शुक्तिमती नगर वसलेले होते असे मानले जाते. वंश किंवा वत्स या महाजनपदाची राजधानी कौशांबी म्हणजेच अलाहाबाद जवळील कोसम येथे होती. पुराणामधील परंपरेनुसार गंगेला आलेल्या महापुरामुळे हस्तिनापूर उद्ध्वस्त झाले आणि पांडवांचा वंशज निचक्षु या राजाने त्यांची राजधानी कौशांबी येथे हलवली. कवी भास याने लिहिलेल्या स्वप्न वासवदत्त या नाटकाचा नायक वत्स महाजनपदाचा राजा उदयन हा राजा बिंबिसार याचा समकालीन होता. 9वे महाजनपद कुरु या महाजनपदाची राजधानी इंद्रप्रस्थ किंवा इंद्रपट्टण येथे होती. दिल्लीजवळचे इंद्रपंत येथे प्राचीन इंद्रप्रस्थ वसलेले होते. जातक कथामधील उल्लेखाच्या अनुसार इंद्रप्रस्थचे राजे युधिष्ठिर गोत्राचे होते. 10वं महाजनपद पांचाल या महाजनपदांचे उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल असे 2 भाग होते. भगीरथी नदी त्या दोहोंना विभागणारी नैसर्गिक सीमारेषा होती. उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील अहिच्छत्र म्हणजेच रामनगरजवळ ही उत्तर पांचालची राजधानी होती. फारुखाबाद जिल्ह्यातील कांपिल्य म्हणजेच कापिल येथे दक्षिण पांचालची राजधानी होती. उत्तर पांचालच्या प्रदेशावरील स्वामित्वासाठी कुरु आणि पांचाल या दोन्ही महाजनपदांमध्ये सतत लढाया होत असत. सुरुवातीस राजसत्ताक असलेल्या पांचाल महाजनपदाचे रूपांतर नंतर संघराज्यामध्ये झाले. 11वं महाजनपद मत्स्य या महाजनपदाची राजधानी विराटनगर ही आजच्या राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील बैराट येथे होती. हे महाजनपद पुढे मगधामध्ये विलीन झाले. बैराट येथे सम्राट अशोकाचे शिलालेख आहेत. 12वं महाजनपद शूरसेन हे महाजनपद यमुना नदीच्या काठावर वसलेले होते. मथुरा ही त्यांची राजधानी होती. ग्रीक इतिहासकारांनी त्याचा उल्लेख शूरसेनॉय आणि मथुरेचा उल्लेख मेथोरा असा केलेला आढळतो. पुढे ते मौर्य साम्राज्यामध्ये विलीन झाले. 13वं महाजनपद अश्मक किंवा अस्सक या महाजनपदाची पोटली ही राजधानी होती. हे महाजनपद काही काळ काशी महाजनपदाचे मांडलिक राज्य असावे असे दिसते. 14वं महाजनपद अवंती या महाजनपदाचा विस्तार मध्य प्रदेशातील माळवा, निमाड आणि त्यालगतचा प्रदेश यामध्ये झालेला होता. अवंती जनपदाचे उत्तर अवंती आणि दक्षिण अवंती असे 2 भाग होते. उत्तर अवंतीची राजधानी उज्जयिनी म्हणजेच उज्जैन आणि दक्षिण अवंतीची राजधानी महिष्मती म्हणजे माधांता जिल्हा खांडवा येथे होती. अवंतीचा राजा प्रद्योत हा गौतम बुद्धाचा समकालीन होता. इसवी सनापूर्वी 4थ्या शतकात अवंती महाजनपद मगध साम्राज्यात विलीन झाले. 15वं महाजनपद गांधार या महाजनपदाचा विस्तार काश्मीर आणि अफगाणिस्तान या प्रदेशामध्ये झालेला होता. तक्षशिला ही त्यांची राजधानी होती. पुक्कुसाती किंवा पुष्करसारीन हा गांधारचा राजा बिंबिसारचा समकालीन होता आणि त्याने बिंबिसाराबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. इसवी सनापूर्वी 6व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत गांधार महाजनपद पर्शियन सम्राट दारियुश पहिला याने जिंकून घेतले. इराणमधील बेहिस्तून येथील शिलालेखामध्ये इसवी सनापूर्वी 516 हा शिलालेख कोरलेला होता. गांधारचा उल्लेख पर्शियन साम्राज्याचा भाग म्हणून केलेला आहे. 16वं महाजनपद कंबोज महाजनपदाचा उल्लेख प्राचीन साहित्यात गांधाराच्या जोडीने येतो. राजपूर म्हणजेच राजौरी ही त्यांची राजधानी होती. उत्तम घोडे आणि घोड्यावर स्वार होऊन युद्ध करण्याचे कौशल्य यांच्यासाठी कंबोज येथील योद्धे प्रसिद्ध होते. सिकंदराच्या आक्रमणाच्या वेळेस कंबोजच्या लोकांनी
त्याचा प्रतिकार केला होता. ग्रीक इतिहासकारांनी उल्लेख केलेले अस्पॉरेशियस म्हणजे अस्वायन हे कंबोज महाजनपदाचा भाग होते. सम्राट अशोकाच्या लेखामध्ये त्यांचा उल्लेख अराज म्हणजे राजा नसलेले म्हणजेच गणराज्य पद्धती असलेले कंबोज हे शेवटचं 16वं महाजनपद होते. अशा या 16 महाजनपदाची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहिली. धन्यवाद.